नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरती 2024 ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म सुटलेले आहेत. 30 जानेवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात 3 प्रश्न विद्यार्थ्यांचे मेजर जे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये आले होते त्या प्रश्नांबद्दल माहिती घेऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे की टायपिंग सगळ्याच विद्यार्थ्यांना लागणारच आहे का? दुसरा प्रश्न आहे संगणक अर्हता म्हणजेच ज्याला आपण MSCIT म्हणतो ती प्रमाणपत्र लागणारच आहे का? आणि फॉर्म भरता येतोय का? ह्या 3 प्रश्नांची उत्तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आवर्जून ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तो व्हिडिओ नक्की बघत चला. ज्याची आवश्यकता नसेल तो नाही बघितला तरी चालेल. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की लेखा कोशागार भरती प्रत्येक विभागानुसार जाहिरात येणार आहे. आता पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे 75 जागांसाठी. त्यानंतर इतर जे राहिलेले 5 विभाग आहेत त्यांची पण जाहिरात येण्याची शक्यता आहे. काही दिवसाच्या अंतराने ती पण जाहिरात घेऊन जाईल. आता या संदर्भात रेकॉर्डेड बॅच आपली लॉन्च झालेली आहे 1499 प्लस GST मध्ये. तुम्ही आज जर ॲडमिशन घेतलं, कारण आज शेवटची डेट आहे 3 जानेवारी. ह्या 3 जानेवारीला ॲडमिशन घेतलं तर 25% ऑफ आहे. 2025 हा न्यू इयरचा कोड वापरून तुम्ही ही ऑफर घेऊ शकतात. सो लगेच ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा. शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हे पद जे आहे कनिष्ठ लेखापालचं पद आहे. त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार याची सॅलरी स्ट्रक्चर बघा, जवळपास 40,000पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर ह्या पदासाठी. 75 जागा आहे. पुणे विभागात आहे. पुणे विभाग जर विचार केला तर पुणे विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 5 जिल्ह्यांमध्ये यासाठी तुम्हाला इथे कामाचं स्वरूप असणार म्हणजे लोकेशन असणार आहे. आता यासाठी अर्ज भरण्याची तारीख 31 डिसेंबरपासून 30 जानेवारी लास्ट डेट आहे. अर्ज कुठे भरायचा आहे तर ही लिंक आहे महाकोश.महाराष्ट्र.gov.in याच्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आरक्षणानुसार जागा जर बघितल्या तर 75 जागांचं हे सर्वसाधारणतः आरक्षण आहे. तुम्ही बघू शकता SCला 9, STला 9, SCला 5, नंतर NT-अ ला 3, B ला 1, क ला 2, डला 2, SBCला 2, OBCला 13, SCBCला 8, EWSला 9 आणि ओपनसाठी 21. आणि समांतर आरक्षण कुणाला कुणाला सर्वसाधारण आहे. महिला आहे, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ आहे, दिव्यांग आहे, अंशकालीन भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना आरक्षण असणार आहे. पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. परीक्षा पॅटर्न एकदम सरळ सेबेचाच आहे. एकदम सिंपल पॅटर्न आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 विषय अभ्यासाचे. मराठी, इंग्लिश हे तुम्हाला 12वी लेवलपर्यंतचा अभ्यासायचे. आता 12वी लेवल जरी त्यांनी दिलेली आहे पण ग्रॅज्युएशनपर्यंत प्रश्न विचारले जातात. 25 प्रश्न आहे. प्रत्येकी 2-2 मार्काला 50 मार्क म्हणजे 100 मार्काला लँग्वेज आहे. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी पदवीपर्यंतचं लेव्हल आहे. 25 प्रश्न आहे. 50 मार्कासाठी असे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी विचारले जाणार आहे. आणि वेळ तुम्हाला 120 मिनिटं आहे. 100 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे. एका प्रश्नासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळतोय. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी पात्रतामध्ये. आता पहिला प्रश्न तुमच्या समोर बघा, हा आपला पहिला प्रश्न आहे. अवांतर बेसिक माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, टायपिंग लागणारच का? ॲपियर चालणार का? पहिले मी क्लिअर करतो, ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. मग ॲपियर कोणता असू देत, ॲपियर विद्यार्थी. मग याला पात्रता काय लागते? याला पात्रता लागते बघा, पदवी लागते. पदवी लागते तर पदवी ॲपियर असेल तर चालेल का? चालणार नाही. ॲपियर चालणार नाही. पदवीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर आणि तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात. इवन दो तुमचा रिझल्ट आत्ता लागला असेल, 80 कोणी पडला असेल, रिझल्ट हातात किंवा सॉफ्ट कॉपी जरी असेल, कम्प्युटरला रिझल्ट आलेला आहे तो पण चालेल. मात्र पॉझिटिव्ह पाहिजे. ॲपियर विद्यार्थी रिझल्ट पेंडिंग आहे, अजून रिझल्ट लागणार आहे, वेळ आहे. 30 जानेवारीच्या आज जर तुमचा रिझल्ट आला तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सेम तुमचं टायपिंग संदर्भात पण आहे. तुम्हाला दोघांपैकी एक टायपिंग लागणारच आहे. एक तर 30 लागेल मराठीसाठी, एक तर इंग्लिशसाठी लागणार तुमचं 40. ह्या दोघांपैकी एक चालणार आहे. आता याच्यापेक्षा जास्त जर असेल तरी चालेल. मराठी 30 किंवा 30 पेक्षा जास्त जर असेल, 40 असेल, 50 असेल चालेल. इंग्लिश मिनिमम 40 लागतं. 40 पेक्षा पुढे असेल तर चालेल पण 40च्या आत चालणार नाही. आणि दोघांपैकी एकच लागतं, दोघांची गरज नाही. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. टायपिंगचा रिझल्ट पेंडिंग असेल, 30 जानेवारीच्या आत जर रिझल्ट लागला तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 30 जानेवारीच्या आत नाही लागला तर अप्लाय करू शकत नाही. आता टायपिंग लागणारच का? यस, टायपिंग सगळ्यांनाच लागणार आहे. काही उमेदवार सोडले तर. कोणते उमेदवार सोडायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. टायपिंग मधून यांना सूट मिळणार का?
म्हणजे आता हे जे आहे ना, ही ॲड आहे आत्ताची म्हणजे लेखा कोशागारची ॲड आहे आणि त्याच्यामधलं हे मुद्दा आहे. काय आहे? टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट कुणाला दिली आहे? दोनच व्यक्तींना दिली आहे. माजी सैनिकांना दिली आहे, अनाथांना दिली आहे. माजी सैनिकांचा त्यांनी GR दाखवला 13/7/2019चा, अनाथांचा GR दाखवला त्यांनी 7/7/2022चा. मग उरलेले जे 4 लोक आहेत त्यांना का सवलत नाही? कोण उरलेत बरं खाली? आता तुम्हाला दाखवतो मी. जसं की बघा इथे 2024ची ॲड आहे. MPSC ग्रुप C ची ॲड काय सांगते बघा. ही ॲड कधी आली आहे? 9 ऑक्टोबर 2024ला आलेली आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला ही जाहिरात आली आहे. 2 महिन्यात असा काही बदल झाला का? असं काही गव्हर्नमेंटचा निर्णय झाला का? GR आला का? जेणेकरून फक्त दोघांनाच इथे सूट देण्यात यावी, बाकीच्यांना देऊ नये असं काही सांगितलंय का? ही ऑक्टोबरची ॲड बघा. लिपिक टंकलेखकची आता लेखा कोशागारमध्ये कनिष्ठ लेखापाल हे पद सुद्धा जर आपण बघितलं, त्याला जर टायपिंग लागते, अकाउंटंट येतो, मग त्याला सुद्धा टायपिंग लागते. याचा अर्थ याच्याशी निगडीत ते पण आहे. जसं इथे पण त्यांनी बघा जे त्यांनी दाखवले बघा, त्यांनी हे जे 2 GR दाखवले त्यांनी बघा ह्या डेटची, कोणत्या डेटची मला 13/6 आणि 7/7/2022 अनाथ आणि माजी सैनिकांची GR आहे बघा. इथे जर बघितलं आपण, आता इथे GR तुम्हाला दाखवतो बघा. हे GR आहेत माजी सैनिकांचा GR त्यांनी तोच दाखवला बघा 13 जून 2019. आणि दुसरा जो GR आहे तो अनाथांसाठीचा GR आहे. जे अनाथ उमेदवार आहे अनाथांसाठीचा GR बघा 7 जुलै 2022 सेम आहे ते GR आहे. मग हे GR त्यांनी दाखवून यांना जर संधी दिली तर उर्वरित लोकांना संधी का नाहीये? मग उर्वरित कोण उरलेलं आहे? त्यामध्ये एक उरलाय बघा अपंग उमेदवार आहे बघा, अपंग उरलेला आहे. हे अपंगांना द्यायला पाहिजे होती. दुसरा उमेदवार उरलेला आहे अपंगांबरोबर. पुढे उरलेला आहे 4 नंबरला घेऊन जातो तुम्हाला मी. इथे प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे आणि पदवीधर अंशकालीन आहे. मग ह्या उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे होती. निवडणूक कर्मचारी तर आता राहिले नाहीये. त्यानंतर जनगणना आधी कर्मचाऱ्यांचे पाल्य पण राहिलेले नाहीये. ठीक आहे, ते नाही टाकलं तुम्ही, मान्य आहे, पण यांना तर द्यायला पाहिजे होतं. सो याबद्दल आता फॉर्म सुटलेले आहेत. तिसरा प्रश्न तुमचा तोच आहे की फॉर्म सुटले पण अजून भरता येत नाही. तर आत्ता काही मिनिटापूर्वी व्हिडिओ घेण्याच्या अगोदर 2 मिनिटं फॉर्म सुटलेले आहेत, फॉर्म भरता येता. मी फॉर्म भरून बघतोच, तरी पण यांना सूट द्यायला पाहिजे होती. अजून फॉर्म भरून बघितला नाही. या संदर्भातला संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह माझा व्हिडिओ आहे. फॉर्म कसा भरावा तो व्हिडिओ बघून मग तुम्ही फॉर्म भरा. त्या व्हिडिओत मी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कुठे कुठे काय भरायचं, कुठे कुठे यस कुठे नो करायचं, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरा. त्यात काही अडचण असेल तुम्हाला फॉर्म भरताना तर वेट करा. काही दिवसात काही बदल पण होणं अपेक्षित आहे, ते बदल होऊन येतील. आता ह्याबद्दल लिस्ट ॲडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फक्त दोघांनाच. ही ॲड बघा, ह्या ॲडमध्ये सांगितलं दोघांनाच, पण फॉर्म भरून मी एकदा बघतो. जर यांनाही सूट दिली असेल तर मग काही प्रश्नच नाही आपला. सो काळजी करू नका, मी व्हिडिओ घेतो त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं बघा. संध्याकाळी लाईव्ह 6 वाजता नक्की या. आता पुढे हे बघा, हे GR पण तुम्हाला दाखवतो. मग हा GR कुणासाठी? जसे हे 2 GR तुम्ही दाखवले तसं 4 सप्टेंबर 2015चा पण GR आहे, जो की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक, पाल्य, जनगणना कर्मचारी, निवडणूक कर्मचारी, अंशकालीनसाठी आहे. ह्या तिघांसाठी तुम्ही द्यायलाच पाहिजे. दिव्यांगांचा पण एक GR आहे, तो मी इथे घेतला नाही, पण दिव्यांगांचा GR आहेच की. तर त्या GR नुसार जसं की इथे त्यांनी GRचा उल्लेख केला बघा, ह्या ॲडमध्ये उल्लेख केला आहे. दिव्यांग म्हणजे अपंग उमेदवारांचा 16 नोव्हेंबर 2016चा GR आहेच की. याचा विचार केला तर त्यांना द्यायला पाहिजे. आता फॉर्म भरून बघितल्यानंतर क्लिअर कट येऊन जाईल. नाहीतर याच्यावरती आपण सगळ्यांना काय काम करायचं मी सांगतो. जे उमेदवार यामध्ये मोडतात त्यांना काय करायचे, कॉल करायचे, मेल करायचे, ते पण मी तुम्हाला सांगतो. पुढे घेऊन जातो दुसरा प्रश्न आहे, संगणक अर्हता सर्वांना लागणारच का? आता संगणक अर्हता असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. सर्वांना गरजेची नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी माहिती द्या, ज्यांच्याकडे त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. कारण तुम्हाला सवलत आहे. जर तुमची नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षात तुम्हाला हे देणं गरजेचं आहे. 2 वर्ष तुम्हाला वेळ मिळतो. सो काळजी करू नका. या संदर्भातला GR आहे बघा, हा GR आहे 16/7/2018चा. कम्प्युटर लिटरसीचं किंवा MSCIT CCC सर्टिफिकेट दोघंही चालतं. असेल तर माहिती द्या, नसेल तर गरज नाही. आणि तुम्हाला नाही टाकायची, नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर तुम्ही नियुक्ती झाल्यावरती शो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? सर्वांना लागणार का? नाही, कुणा नसेल तरी चालतं, असेल तरी चालणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला. ओके, आणि CCC चालतो बघा, त्यांनी इथे CCCचा उल्लेख केलेला आहे. पुढे घेऊन जातो मी. तिसरा प्रश्न तुमचा आहे अर्ज करण्याच्या लिंक बद्दल. आता ही लिंक ओपन केल्यानंतर आतापर्यंत रजिस्ट्रेशन होतं, पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गो टू ॲप्लिकेशनवर जातात, म्हणजे बघा इथे गो टू ॲप्लिकेशनवर जेव्हा जातात तुम्ही, तेव्हा तुम्हाला एक प्रश्न किंवा हा प्रॉब्लेम फेस करावा लागायचा. ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट पेज विल बी अवेलेबल सून. म्हणजे 31 तारखेपासून चालू झालंय, आज 3 तारखे, पण तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हता. 31, 1, 2 3 दिवस झाले फॉर्म भरता येत नव्हता. हा मेसेज यायचा किंवा काही बरेच जण असा मेसेज यायचा. इथे लिस्ट होतं बघा रेड कलरमध्ये, ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट पेज विल बी अवेलेबल शॉर्टली असा मेसेज होता. पण आत्ता
काही वेळापूर्वी, काही मिनिटापूर्वी चालू झाली साईट बघा. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तुम्ही इथे गो टू ॲप्लिकेशनवर गेलेला आहात. इथे ॲप्लिकेशन तुमच्या समोर आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती भरायची, पर्सनल डिटेल्स भरायची, ॲडिशनल डिटेल्स भरायची, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं. हे सगळं संध्याकाळी 6 वाजता मी लाईव्ह येणार आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म भरायचा आहे, अन्यथा फॉर्म भरू नका. आणि पुणे विभागात तुम्ही जर फॉर्म भरला तर उरलेल्या इतर विभागांची जाहिरात आली तर त्या विभागात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. सो ज्यांना ज्यांना पुणे विभागात जॉब करण्याची आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी लेखा कोशागारमार्फत या जागेसाठी फॉर्म भरा. कारण पेमेंट याचं 40,000पर्यंत पेमेंट आहे आणि प्लस तुम्हाला एक्स्ट्रा पण मिळणार आहे. सो चांगलं पद आहे, लेखा कोशागार विभागाची भरती आहे. तुम्ही पात्र असाल, तुमच्याकडे पदवी आणि कोणतं एक तुमचं टायपिंग असेल तर लगेच अप्लाय करा. खूप चांगली संधी तुमच्यासाठी मी म्हणू शकतो. सो याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि विशेष व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. तुम्हाला व्हिडिओ काय वाटला मला कमेंटमध्ये कळवत चला. मी कमेंट नक्की वाचतो. तुमच्या कमेंट वाचूनच पुढचा व्हिडिओ मी घेत असतो. काळजी करू नका. रिप्लाय तिथे देत नाही पण आमची टीम देते रिप्लाय. मी देऊ शकत नाही पण वाचतो मात्र नक्की. सो नक्की कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. कारण याच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इग्नाईट अकॅडमी करणार आहे. जाताना सांगू इच्छितो की याची तयारी करत असताना तुम्हाला ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे 1499 प्लस GST मध्ये. आत्ता जर घेतली, आज लास्ट डेट आहे हा डिस्काउंटचा, 25% डिस्काउंट आहे. आज संध्याकाळपर्यंत घेऊन टाका, नक्की याचा फायदा तुम्हाला होईल. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे बघा, 8888 25 61 17 ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अन्यथा डायरेक्ट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता. तुर्तास मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.